नमस्कार मंडळी, आजपासून आपण दिवाळी फराळ बनवायला चालू करणार आहोत। तर सगळ्यात पहिल्यांदा मी करंजीची रेसिपी बनवून दाखवलेली आहे। तर इकडे मी 4 कप मैदा घेतला आहे। याचं वजनी प्रमाण म्हणाल तर अर्धा किलो मैदा आहे। आता यामध्ये आपल्याला अर्धा कप रवा घालायचा आहे आणि अर्धा कप तेल घालायचं आहे। तेल आपल्याला गरम करून घालायचं आहे। इकडे थोडंसं मीठ घातलेलं आहे मी। आता इकडे मी तेल मोजून घेत आहे। ज्या कपनी मी मैदा घेतला होता त्याच कपनी मी अर्धा कप तेल घेत आहे। तेल आपल्याला कडकडीत गरम करून मैद्यावरती घालायचं आहे। जर तुम्ही वाटीचे प्रमाण घेत असाल तर 4 वाटी मैदा घ्या, अर्धी वाटी रवा घ्या आणि अर्धी वाटी तेल घ्या। मीठ आपल्याला थोडंसंच घालायचं आहे। हे बघा, आता मी इकडे तेल गरम करत ठेवलेलं आहे। मी सुरुवातीलाच सांगितल्याप्रमाणे आपल्याला तेल कडकडीत गरम करायचे आहे आणि मगच मैद्यावरती घालायचे आहे। हे बघा, आता तेल गरम झाले आहे, आपण मैद्यावरती घालूयात। मला अगोदर फराळ कसा बनवायचा हे माहित होतं, पण मी स्वतः कधी बनवला नव्हता, त्यामुळे मी लास्ट इयर व्हिडिओ अपलोड केले नव्हते। यावर्षी मी सासूबाईंकडून सर्व शिकून घेतलेलं आहे आणि एकदम परफेक्ट प्रमाणामध्ये कसं बनवायचं तेही शिकली आहे, त्यामुळे मी व्हिडिओ बनवलेला आहे। तर आता हे आपल्याला चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे। सुरुवातीला तेल कडकडीत गरम असल्यामुळे हाताला भाजण्याची शक्यता असते, तर अशा प्रकारे चमच्याने मिक्स करून घ्यायचं आणि नंतर हाताने देखील आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। सर्व पीठ मिक्स झाल्यावर अशा प्रकारे गोळा होतो आपण हाताने दाबून बघितल्यानंतर। तर आता मी यामध्ये दूध घालत आहे। दूध मी इकडं 1 कप घेतलेलं आहे। ज्या कपनी मी मैदा घेतला होता 4 कप, त्याच कपाने 1 कप दूध आपल्याला बरोबर पुरते। तरीही तुम्ही सुरुवातीपासून थोडे थोडे दूध घाला आणि मळून घ्या। एकदम घट्टसर पीठ आपल्याला मळायचे आहे, अगदी पातळ नाही बनवायचे, त्यामुळे सुरुवातीपासून थोडे थोडे घाला म्हणजे तुम्हाला अंदाज येईल। पण अर्धा किलो मैद्यासाठी बरोबर हे एवढ्या कपाने 1 कप असं दूध बास होतं। जर तुम्ही वाटीचे प्रमाण घेताय तर 4 वाटी मैदा घेतला असेल तर त्याच वाटीने तुम्हाला 1 वाटी दूध पुरे होईल। हे बघा, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता मी घट्टसर असे पीठ मळले आहे। मला 4 कप मैद्यासाठी बरोबर 1 कप दूध लागले होते। तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता बरोबर 1 कप माझं दूध पुरलं होतं, अगदी थोडंसंच राहिले होतं, जास्त नव्हते राहिले। आता हे भिजवलेले पीठ आपल्याला कमीत कमी 4 ते 5 तास भिजत ठेवायचे आहे। हे बघा, मी पीठ मळून घेतलेले आहे। आता याच्यावरती आपल्याला एक ओले कापड ठेवायचे आहे। मी रुमाल ओला करून घेतला होता आणि याला झाकून ठेवले होते। जेवढा जास्त वेळ तुम्ही हे पीठ भिजवाल तेवढ्या जास्त छान कुरकुरीत अशा करंज्या बनतात। तर आम्ही हे पीठ सकाळी भिजवलं होतं आणि दुपारी करंज्या बनवल्या होत्या। म्हणजे समजा 7 ते 8च्या दरम्यान हे पीठ भिजवलं होतं आणि दुपारी 1:30-2च्या दरम्यान आम्ही करंज्या बनवल्या होत्या। एकदम छान पीठ बनलं होतं आणि त्याच्या करंज्या देखील खूप छान कुरकुरीत झाल्या होत्या, तुम्ही व्हिडिओमध्ये पुढे पाहालच। तर आता इकडे माझ्या सासूबाई सारणाची तयारी करत होत्या। सुरुवातीला त्यांनी तीळ भाजून घेतले होते। तीळ भाजेपर्यंत त्यांनी मला सांगितले की सकाळी जे आपण पीठ भिजत घातले होते ते थोडेसे मळून घे आणि नंतर त्यांनी हे अशा प्रकारे चेचून घेतलं होतं। चेचून घेतल्यामुळे त्या करंजीवरती थोड्याशा अशा फुटकुळ्या ज्या येतात त्या छान होतात आणि अगदी जास्त कुरकुरीत होतात। तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता त्यांनी 4 ते 5 मिनिटं अशा प्रकारे चेचून घेतलं होतं। आता मी सारणाचे प्रमाण सांगते तुम्हाला। इकडे शेंगदाणे भाजलेले 2 वाटी घेतले होते, भाजलेले तीळ 1 वाटी घेतले होते, अर्धी वाटी फुटाण्याची डाळ घेतली होती, गूळ 2.5 ते 3 वाटी घेतला होता आणि अर्धा चमचा वेलची पावडर घेतली होती। तर सुरुवातीला त्यांनी भाजलेले शेंगदाणे होते ना ते ओबडधोबड अशा प्रकारे मिक्सरमधून बारीक करून घेतले होते। तर सुरुवातीलाच त्यांनी गूळ शेंगदाण्यामध्ये घातला नव्हता, सुरुवातीला शेंगदाणे ओबडधोबड असे मिक्सरमधून बारीक करून घेतले होते। त्याच्यानंतर त्यांनी तीळ ओबडधोबड बारीक करून घेतले आणि नंतर फुटाण्याची डाळ सुद्धा ओबडधोबड बारीक करून घेतली होती। इकडे आपल्याला शेंगदाणे आणि तीळ दोन्हीही भाजून घ्यायचे आहे, हे लक्षात ठेवा। फुटाण्याची डाळ त्यांनी भाजून घेतली नव्हती। तर आता त्यांनी तीळ देखील ओबडधोबड बारीक करून घेतले होते आणि त्याच्यानंतर त्यांनी त्यामध्ये गूळ घातला होता। मी इकडे गूळ पावडर वापरला होता 2.5 ते 3 वाटी। गोड तुम्हाला जसे आवडते तसे, आणि जर तुम्हाला जास्त गोड हवे असेल तर तुम्ही अजून थोडासा गूळ यामध्ये घालू शकता। आता त्यांनी फुटाण्याची डाळ सुद्धा ओबडधोबड बारीक करून घेतली होती। तर कोणी कोणी फुटाण्याची डाळ नाही वापरत, फुटाण्याची डाळ वापरली तर सारण अगदी सैलसर राहते, एकदम गोळा नाही होत। गूळ आणि जर शेंगदाणे तीळ असेल तर ते गोळा होते आणि जर फुटाण्याची डाळ घातली तर ते असे मोकळे सारण राहते। तर आता वरून गूळ पावडर घातली आणि ते सर्व मिक्स करून घेतले आणि नंतर परत मिक्सरमधून याचं बारीक सारण करून घेतलं होतं। मी सुरुवातीला ओबडधोबड का सांगितले, कारण आपल्याला एकदम जर तुम्ही बारीक करून घेतलं तर नंतर सारण खूप असं चिकट होते, म्हणजे त्याला तेल सुटते आणि ते मऊ होते एकदम। त्यामुळे सुरुवातीला थोडे जाडसर वाटून घ्यायचे आणि त्याच्यानंतर तुम्हाला एकदम बारीक, एकदम म्हणजे एकदम नाही पण थोडेसे बारीक वाटून घ्यायचे आहे। तर आता माझ्या सासूबाई थोडं थोडं बारीक करून घेत होता। जर तुम्ही चिरलेला गूळ घालत असाल किंवा गूळ चेचून घेत असाल तर तो बारीक चेचून घ्या
आणि सगळ्यात शेवटी मिक्स करून अशा प्रकारे परत एकदा बारीक करून घ्या। हे सर्व मिक्सरमधून बारीक करून घेतल्यानंतर त्यांनी सर्वात शेवटी वेलची पावडर घातली होती आणि सर्व मिक्स करून घेतले होते। तर आता इकडे सारण बनवून झाल्यानंतर त्यांनी मग गोळी लाटायला चालू केली होती। तर सुरुवातीला त्यांनी मोठा गोळा घेतला होता आणि त्याच्या छोट्या छोट्या गोळ्या तयार करून घेतल्या होत्या। गुळाची करंजी करण्याची सर्वांची खूप वेगवेगळी पद्धत असते। कोणी कोणी फक्त गूळ, तीळ, शेंगदाणे एवढेच वापरतात, पण माझ्या सासूबाई नेहमी फुटाण्याची थोडीशी डाळ घालतातच। तर मी सुरुवातीला जे प्रमाण सांगितलं होतं त्या प्रमाणाने तुम्ही व्यवस्थित मोजून घ्या, म्हणजे तुमचेही सारण एकदम व्यवस्थित छान होईल। फक्त गुळाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही थोडं कमी जास्त करू शकता। आता मी इकडे लाटी लाटून घेत आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता। तर सासूबाईंनी मला गोळे बनवून दिले होते, मी त्यांचा व्हिडिओ शूट करत होते। तर आता गोळी मी लाटून देत आहे आणि मग त्यांनी भरून घेतल्या आणि करंज्या आम्ही मग नंतर तळून घेतल्या होत्या। तर आम्ही दोघींनी मिळून या करंज्या बनवल्या होत्या। खूप जास्त छान झाल्या होत्या करंज्या, खूप जास्त कुरकुरीत आणि एकदम खसखशीत झाल्या होत्या। तुम्हाला शेवटी व्हिडिओमध्ये हे दिसेलच। तर आता मी इकडे लाटी लाटून दिली होती। तर थोडा जास्त वेळ झाला तर लाटे आपल्या थोड्याशा कडक होतात, त्यामुळे एकदम जास्त वेळ पण ठेवू नका, 4 ते 5 तास ठेवा, म्हणजे हे छान आपले पीठ बनते। तर आता मार्केटमध्ये करंजीचा साचा देखील आलेला आहे, पण आम्ही काही साचा नाही वापरत, करंजी आम्ही हातानेच अशा प्रकारे बनवतो। सारण यामध्ये भरलं, सारण ही जास्त भरायचं, त्यामुळे करंजी खूप जास्त छान लागते आणि कडेला थोडंसं दूध लावून घ्यायचं आहे, म्हणजे हे जास्त छान चिटकते। तर आता हे बघा सासूबाईंनी व्यवस्थित छान करंज्या भरून घेतल्या होत्या, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता। तुम्हाला असे वाटेल की यांनी सारण तर जास्त बनवले आणि अर्धा किलोच्याच करंज्या बनवल्या होत्या, तर आम्ही सारण मुद्दामच जास्त बनवले होते, कारण आम्हाला नंतर अजून करंज्या बनवायच्या होत्या। व्हिडिओमध्ये फक्त मी अर्धा किलोच्याच प्रमाणामध्ये करंज्या बनवून दाखवलेल्या आहेत। तुम्ही छोट्या वाटीने प्रमाण घ्या, मी मोठ्या वाटीने मोजून घेतले होते। तर आता सासूबाईंच्या करंज्या बनवून झाल्या होत्या, त्यांनी नंतर तळायला घेतल्या आणि मी त्यांना मग बनवून दिल्या होत्या। करंजी बनवताना एक 4 ते 5 टिप्स फक्त लक्षात ठेवायच्या आहेत, त्या म्हणजे कोणत्या, तर पहिलं हे की दूध घालून जेव्हा तुम्ही पीठ मळताय ते घट्टसर मळायचे आहे आणि 4 ते 5 तास कमीत कमी भिजत ठेवायचे आणि भिजवून घेतल्यानंतर त्याला चेचून घ्यायचं, मगच त्याचे मळून गोळे बनवायचे। ही एक महत्त्वाची टिप लक्षात ठेवा। आणि तुम्ही शेंगदाणे, गूळ आणि तिळाचं जेव्हा सारण बनवता त्यामध्ये थोडीशी फुटाणा डाळ नक्की वापरा, त्यामुळे सारण सैलसर होते, चिकट नाही। तुम्ही या पद्धतीने एकदा करंजी नक्की बनवून पहा, तुम्हाला सर्वांना खूप आवडतील आणि खूप बनवायला ही सोपी पद्धत आहे, अगदी पटापट होतं। फक्त तुम्हाला मैदा भिजायला थोडासा जास्त वेळ लागतो, बाकी सारण बनवायला जास्त वेळ नाही लागत, पटपट होऊन जाते। तर आता तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता, आम्ही दोघींनी मिळून करंज्या पटापट बनवून घेतल्या आणि नंतर तळून घेतल्या। तळतानाही गॅस मंद आचेवरती ठेवायचा, जास्त फास्ट नाही ठेवायचा आणि लालसर होईपर्यंत करंजी आपल्याला तळून घ्यायची आहे। तुम्हाला बाकीचा कोणता फराळ बनवून पाहिजे ते मला कमेंट करून नक्की सांगा, आम्ही बाकीच्याही रेसिपीज नक्की बनवून दाखवू। तर सारण बनवण्याचे जे प्रमाण आहे आणि पीठ मळण्याचे जे प्रमाण आहे ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। जरी तुम्हाला इथे वजनी प्रमाण किंवा वाटीचे प्रमाण नाही समजले तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करून घेऊ शकता, तिथे तुम्हाला नक्कीच समजेल। तर आता माझ्या सासूबाई करंजी तळून घेत आहेत, त्यांनी थोड्या थोड्या करंज्या घातल्या आणि आलटून पालटून मंद आचेवरती छान तळून घेतल्या होत्या लालसर होईपर्यंत। अगदी छान टम्म फुगल्या होत्या करंज्या आणि कुरकुरीतही खूप झाल्या होत्या, खूप मस्त त्याला चव देखील आली होती। त्यामुळे तुम्ही देखील या पद्धतीने या दिवाळीला नक्की करंजीची ही रेसिपी ट्राय करून पहा आणि केल्यानंतर कमेंट करून नक्की सांगा कशी झाली होती आणि तुम्हाला आवडली का। अजून बाकीचेही गुलाबजामुन, तिखट शंकरपाळी, गोड शंकरपाळी किंवा खाजा असे बरेच पदार्थ आम्ही बनवणार आहोत, त्यामुळे अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून घ्या। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि शेअर करा। बघा आता तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता करंजी किती छान टम्म फुगली आहे आणि लाल असा कलरही छान आलेला आहे। तुम्ही करंजी कोणत्या प्रकारची करता, गुळाची करता की रव्याची, खोबऱ्याची करता, तेही कमेंट करून नक्की सांगा। आणि जर तुम्ही गुळाची करत असाल तर त्यामध्ये फुटाण्याची डाळ घालता का हेही कमेंट करून सांगा, म्हणजे आमच्या पद्धतीने करंज्या किती लोक बनवतात हे आम्हाला देखील समजेल। तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा। हे बघा तुम्ही करंजी पाहू शकता, व्हिडिओमध्ये खूप जास्त छान झाली होती। आता करंजी मी तोडून दाखवत आहे पुढे व्हिडिओमध्ये, तर त्याचा क्रंचीनेस तुम्ही पाहू शकता। तिळगुळाची करंजी बनवण्याची पद्धत तुम्हाला ही आवडली का नक्की कमेंट करून सांगा। भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत बाय बाय।